मिरच्यांचा काय करतेस? मी या वर्षभराचा मसाला करून मसाला करते. आज भाजणीचा मसाला करते. बघा कसला आहे तो. ह्या मिरच्या आहे, हे बघा, ह्या मिरच्या आहे, ह्या गावठी मिरच्या आहे बघा, ह्या आमच्याच आहे घरातल्या गावठी मिरच्या. तर ह्या एकदम तिखट, भरपूर तिखट आहे ह्या, म्हणजे लहान आहे ह्या. आणि 1 किलो हे धणे आहे, 1 किलो आहे धणे. आता मी सगळं हे भाजून घेते. आता थोड्या थोड्या करून भाजून घेते. हे बघा कढई चांगली टाकली. आता सगळं मिरच्या भाजून घेणार. 4 प्रकार आहे मिरच्यांच्या. गावठी मिरची घातली की अजून चांगला होतो, म्हणजे चवीला चांगला असतो, असं झणझणीत होतं. मिरच्या ह्या ना मी 8 दिवस सुकून घेतलेल्या, म्हणजे वाळत घातलेल्या 8 दिवस, आणि नंतर त्याची देठं काढली आणि आता मी भाजायला घेतले. सगळ्या मिरच्या अशाच ना भाजून घेते कढईमध्ये. आता सगळं भाजून घेतलेलं आहे. हे कोथिंबीर अर्धा किलो जास्त आहे, अर्ध्या किलोच्या वर आहे. हे बघा ती पण भाजून घेतली. हे सगळं भाजून घेतलं. आता उन्हात ना वाळत घालते आणि संध्याकाळी मग गिरणीवर नेऊन देते. मसाला आता असा पॅकिंग करून ठेवते, भरून ठेवते बरण्यानी. हा बघा मसाला, हा आहे पावसाळा, म्हणजे पुढचे 1 वर्ष हा पुरण्यासारखा मसाला केलेला आहे. आणि हा आहे मसाला, हा बघा, हा 6 किलो मसाला आहे, हा 3 किलो आहे, आणि हा पण 3 किलोच आहे. 3 किलोची बरणी आहे ही भरलेली. हा भाजलेला मसाला, आणि हा मच्छीचा मसाला, मच्छीचा, डाळीचा, भाजीचा हा मसाला आहे. आता व्यवस्थित बरण्याने भरणार आणि मी पॅक करून ठेवणार हा मसाला, मग वर्षभर पुरणार. हा हिरवा मसाला आहे, म्हणजे मच्छीचा, कशालाही चालतो हा. आता पॅकिंग करून ठेवणार हा मसाला व्यवस्थित. हे सगळं अशा पॅकिंग करायला करते आणि ठेवते. मग हे बघा, हे सगळ्या बरण्या अशा पॅकिंग करून ठेवणार, मग वर्ष पुरणार ते मसाला. मीठ मिक्स करायचं, म्हणजे कसलं मीठ आपण खातो रोज तसलं नाही. ते जाडं मीठ असतं ना, ते उन्हात ना 4 दिवस सुकवायचं, आणि आपण गिरणीवर देते वेळी ना ते त्याच्याबरोबर 1-1 पिशवीतून घालून द्यायचे असं.